नमस्कार मित्रांनो, तुमचं प्रभू वैद्यनाथ क्लासेसमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे 9 ऑगस्ट 2026. आज आहे रविवार. रविवार म्हणजे जे कोणी एस-एस-सी जी-डीची 2027 ची तयारी करत असेल ते म्हणजे प्रत्येकजणच आठवडाभर अभ्यास करून आपल्या आठवडाभर अभ्यास काय केला काय नाही त्याचं म्हणजे आज मॉक टेस्ट द्यायचं असेल. आणि तो म्हणजे आज रोजगार विथ अंकित ॲप्लिकेशनवर जो मॉक टेस्ट होतो, त्या मॉक टेस्टमध्ये प्रत्येक जण आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी मॉक टेस्ट देत असतात. ज्यांनी कोणी एस-एस-सी 2027 ची तयारी करत असेल तो. तर मित्रांनो, आज मी पण मॉक टेस्ट दिलेला आहे एस-एस-सी जी-डी 2027 साठी. मी पण एस-एस-सी जी-डी 2026 चा पेपर म्हणजे मला चांगले मार्क आलेले आहेत आणि एस-एस-सी जी-डी 2027 चा पण मी पण पेपर दिलेला आहे आज. तर जे कोणी एस-एस-सी जी-डी 2027 ची तयारी करत असेल त्यांनी मित्रांनो जरूर एस-एस-सी जी आजपासूनच मॉक टेस्ट द्यायला चालू करा. कारण का मॉक टेस्ट देणं खूप महत्वाचं आहे. आज परत अंकित भाटी सरांनी जो आपल्या मॉक टेस्ट होतं त्यांच्या ॲप्लिकेशनवर, तो त्यांनी आज सेक्शनल टायमिंग दिलेला आहे. म्हणजे 15-15 मिनिटं टायमिंग दिलेला आहे. 15-60 म्हणजे प्रत्येक विषयाला 15-15 मिनिटं त्यांनी टायमिंग दिलेलं आहे आणि एस-एस-सी जी-डी 2027 ला ते येण्याचे खूप चान्सेस आहेत मित्रांनो. म्हणजे सेक्शनल टायमिंगच येणार आहे 2027 ला. तर मित्रांनो, सांगायचं एवढंच की आजपासून तुम्ही मॉक टेस्ट द्यायला चालू करा. मॉक टेस्ट जेवढे देता तेवढे तुमच्याच फायद्याचं राहील. कारण का तुम्हाला म्हणजे हे होईल तुमचं मॉक टेस्ट म्हणजे काय स्पीड वाढून तुम्हाला म्हणजे 15 मिनिटांमध्ये तुम्हाला मॅथ्स आणि रिजनिंगचे क्वेश्चन कसे करायचे काय नाही त्याचा अंदाज येईल. तर मित्रांनो, आज मी पण मॉक टेस्ट दिलेला आहे. आपण ते म्हणजे आज बघूया. मी बघा म्हणजे मगाच थोड्या 12-12:30च्या दरम्यान, 12 नाही म्हणजे 11च्या दरम्यान मॉक टेस्ट दिला असेल तर मित्रांनो, माझ्या रिजनिंग मध्ये आलेले आहेत 17 क्वेश्चन आज. रिजनिंग एवढं काही नव्हतं म्हणजे जरा असं तसं होतं मित्रांनो, फक्त जरा त्याच्यातले ते काय कोण विचारले होते वाटतंय ते एक क्वेश्चन मला जमलं नाही असं वाटतंय बघा. तेच होतं हो, तो एक क्वेश्चन म्हणजे असे 2-3 क्वेश्चन जमले नाही. 17 ते जी-के 11 जी-के मध्ये जरा असं तसं झालं मित्रांनो. तरी पण 11 म्हणजे बरेच आहेत क्वेश्चन. पुन्हा मॅथ 16, मॅथ असं तसं म्हणजे बरं होतं. मॅथ म्हणजे एवढं पण अवघड नव्हतं. आणि हिंदी 15 म्हणजे जवळपास सगळे टोटल क्वेश्चन माझे 59 क्वेश्चन बरोबर आहेत. 59 गुणिले 59 म्हणजे 118 मार्क होईल. 118 मार्क मधून सगळे कटून ते माझे 112.75 राहिले. म्हणजे आता मॉक टेस्टला माझा 112.75 स्कोर आलेला आहे. मागच्याला पण असा एवढाच आलेला होता मित्रांनो स्कोर आणि आज पण तेवढाच माझा 112.75 स्कोर आलेला आहे. तर मित्रांनो, आज जरा जीके थोडं अवघड होतं म्हणून मला जीके मध्ये क्वेश्चन आले नाही. तर जीके एकदम म्हणजे असते जरा, पण आज जरा जीके लई अवघड असल्यामुळे मला काही जीके समजलं नाही. रिजनिंग पण जरा सोपी होती मित्रांनो. गणित पण जरा सोपं होतं आणि हिंदीमध्ये जरा इंग्रजीचा प्रश्न नाही जमला मला. तो मित्रांनो जरा इंग्रजी वीक असल्यामुळे थोडंसं चालू आहे तो पण प्रयत्न करणे आपले. तर मित्रांनो, आज किती 112.75 स्कोर आलेला आहे. असं मला वाटतं जरा आहे चांगलं, पण काय माहिती आता चांगलं काय. पण मित्रांनो, जर तुम्ही पण मॉक टेस्ट दिलेला असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा किती मार्क आले, तुमची कुठली कास्ट आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघता ते पण तुम्ही सांगा. आणि आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी जर बघायचं झालं तर आजच्या मॉक टेस्टला किती मार्क पाहिजे होते, म्हणजे आजच्या मॉक टेस्टला किती कट ऑफ, हा असा जर पेपर आला तर किती कट ऑफ लागेल फिजिकलचं मित्रांनो. तर असा जर कट ऑफ आला तर मित्रांनो 100च्या पुढे मार्क पाहिजेत. असा जर पेपर आला तर 100च्या पुढे मार्क पाहिजेत. म्हणजे आजच्या पेपरला तुम्हाला 100 मार्क तरी यायला पाहिजे होती. म्हणजे तेव्हा आपलं सिलेक्शन होण्याचे चान्स आहेत मित्रांनो. म्हणजे आज किती 4था का काहीतरी मॉक टेस्ट आहे मित्रांनो, 4था का 5वा. त्याच्यामुळं असं इम्प्रुव्हमेंट करावं लागेल. आता पुढच्या वेळेस ह्याच्यापेक्षा जास्त आपलं कट ऑफ वाढत मित्रांनो. कारण का जेवढं जेवढं तुम्ही अभ्यास करता तेवढं तेवढं तुम्हाला म्हणजे मार्क वाढत वाढत जातील. त्याच्यामुळं आज 100च्या पुढे तरी पुरं पाहिजेतच म्हणजे जे जे मॉक टेस्ट दिला आहे त्यांनी. तर मित्रांनो, आज म्हणजे 100 पुढं तरी पाहिजेत आज सध्याच्याला. मग बाकी मित्रांनो, तुम्ही तयारी करत राहा. एस-एस-सी जी-डी 2027 ची सप्टेंबर महिन्यामध्ये 100% एस-एस-सी जी-डी 2027 चं नोटिफिकेशन येणार आहे. आणि पेपर दिल्याच्या नंतर मॉक टेस्ट अनालिसिस करा मित्रांनो. मॉक टेस्ट अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला 100% त्याचा फायदा होतो. तर मित्रांनो, तुम्ही तुमचे मार्क मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किती मार्क आले, तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघता आणि तुम्ही कुठून तयारी करता ते पण जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करा मित्रांनो आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.